तर हे माझं कॉलेज आहे जिथं मी 2012 नंतर आता येतोय 2024. दरवेळेस मीटअप ठेवतो ना मला असं धगधग होते. रिझन बी असं वाटतं ते एक व्हॅलिडेशन काइंड ऑफ असतं की यार लोक खरंच येतील का नाही. पण किती लोक आले मी तुम्हाला दाखवतो. ऑन 3, 2, 1. झालं मिशन सक्सेसफुल. चल शनो मून बघ मून. इकडं एक मून इकडं दोन मून. 6:15 झालेत. 6लाच पोचून गेलो आम्ही एकदम टायमावर. आणि मगाशी मॅडम तुम्हाला दिसले असतील मेडिकलवर चक्कर मारताना काहीतरी सामान घेतलंय आणि इतकी बेसिक गोष्ट विसरून गेली म्हणजे हां म्हणजे 3 आहे ना स्नोईचे 2 टाईपचे चम्मच 2 टाईपचे बाऊल सगळंच काही ठेवलं खायचं 4 टाईपच्या वस्तू. पण अशी वस्तू विसरून गेली जी दिवसात 4 वेळेस वापरते. ते काय आपण जरा नंतर वरती जाऊन बघू. आमचे येत आहेत वरती रूम आहे आपल्याला इथं सेपरेट. ओके गुड मॉर्निंग. जय स्वामीनारायण. मंदिरात जाऊ दर्शन करू पूजा वगैरे संपवू त्याच्यानंतर आरामात गप्पा मारू. ओके दर्शन करून मस्त होऊन गेलं. माझी पूजा चांगली होऊन गेली. खूप प्रसन्न वाटलं. भरपूर वर्षानंतर असं मंदिरात बसून मला पूजा करता आली. मस्त एकदम प्रसन्न. हा आता मगाशी जे स्टोरी होती आपली बॉटलची रात्री एकदम सकाळी उतरला बॉटल घ्यावी लागली. काय किस्सा झाला सांग. अशी गोष्ट जी खूप बेसिक आहे खूप कॉमन आहे ती विसरून गेली. काय झालं. मी बॅग चेक केली. मी विचारायला माझं पण चुकलं. मी तुला बोललो ना पण मला काय वाटलं की तू दूध म्हणजे तू ते ठेवशील निघायच्या आधी. अरे मला वाटलं मला तुझ्यावर पूर्ण भरोसा होता ना की पिऊ तर अशी गडबड करूच शकत नाही. पण काय गडबड झाली. हा तर झालं असं की मी माझ्या दुधाच्या 2 बॉटल घरी विसरली आणि ते कधी रिअलाइज झालं जेव्हा मी गाडीत बसले तिला दूध प्यायचं होतं तेव्हा मला रिअलाइज झाला. पण मग फॉर्च्युनेटली एकदम डोक्यात असा प्रकाश पडला की माझ्याकडे 1 बॉटल आहे जी आहे की ती मल्टिपल कामं करू शकते. तर ती आहे ही लवलॅबची बॉटल. आम्ही ह्याला वॉटर सिपर म्हणून जास्त यूज करतो. तर त्याचं हे सिपरवालं नॉझल आहे पण याच्यामध्ये निपल आणि स्ट्रॉ आणि थर्मस त्याचं डायरेक्ट एक झाकण असं 4 in 1 ऑप्शन्स आहेत. तर या बॉटलनी मला काल वाचवलेलं कारण की ही स्टीलची बॉटल असल्यामुळे मला माहित होतं की मी डायरेक्ट धुवून जरी काढेल तर याच्यामध्ये दुधाचा वास लागणार नाही आणि मग मी नेक्स्ट डे ही बॉटल ॲज अ वॉटर बॉटल परत स्नोईसाठी यूज करू शकते. तर या लवलॅबच्या बॉटलनी माझा जीव वाचवलेला. काल रेस्क्यू केलाय अक्षरशः. रेस्क्यू म्हणजे स्नो येणं एकदम जोरजोरात तिचं सुरू केलं दूध आणि आम्ही डोक्याला हात लावून बसलो. तिला म्हटलं टेन्शन नको घेऊ याच्यातच बनव. याच्यात टाकलं गरम पाणी तिचं दूध बनवलं आणि मग सकाळी ती दुसरी आता टेम्पररी ही 1 बॉटल घेतली आम्ही म्हणून सकाळी घेऊन घेतली एक सेफर साईड. कारण की तर सगळ्यात सॉर्टेड होतं. पण ही आम्ही भरपूर वेळेसपासून वापरतोय म्हणजे भरपूर म्हणजे खूप टाइम झाला. खराब झालेलं नाहीये. स्टील मटेरियल आहे BPA फ्री आहे आणि याच्यावर एक कव्हर आहे. तुम्हाला मग तुम्ही म्हणाल स्टील आहे तर ते गरम होणार ऑब्व्हियसली गरम होणार. पण हे जे याच्यावरचं कव्हरिंग आहे ती खूप चांगल्या क्वालिटीची आहे तर आपल्याला हाताला बिलकुल पण गरम लागत नाही. असं मल्टीपर्पज ही माझी बॉटल. जशी मल्टीपर्पज बॉटल आहे मम्माकडे तशीच एक मल्टीपर्पज बॅग पण आहे ज्याच्यात ही स्नोईची सेपरेट बॅग आहे. ही फक्त स्नोईची बॅग इथं ठेवते ऍक्च्युली. ती बघा सेपरेट सेक्शन आहे नेहमी ठेवते नेहमी तेव्हा विसरली गडबड. आणि याच्यात बघा स्नोईचा बाकी सगळं सामान डायपर हे ते स्नोईची सेपरेट. इथे साईडला कंपार्टमेंट. बाय द वे याच्यात तिचे कपडे म्हणजे हे फक्त रेग्युलर म्हणजे असं वरती वापरायचे. हा
मग आम्ही ही बॅग घेऊन निघू. त्याच्यात सगळ्यात सगळं आहे स्नोचं, 1-2 डायपर, वाईप्स, हे ते एव्हरीथिंग इज देअर. येस, तर अशी ही लवलॅबची मदर बॅग किंवा डायपर बॅग तुम्ही म्हणू शकतात. तर दोघं असे मल्टीपर्पज गोष्टी आम्ही नेहमी कॅरी करतो. सो तुम्हाला पण हे दोन्ही गोष्टी विकत घ्यायच्या असतील तर लिंक इज इन डिस्क्रिप्शन बिलो अँड इन पिन कॉमेंट. सो गो शॉप नाउ. शॉप नंतर करतीलच ते, पण आता आधी आपण नाश्ता करू कारण की भूक लागली आहे. तर चला, दर्शन पण करायचे आहेत बाय आधी, नाश्त्याच्या आधी. स्नोई चलो 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 मामा, आणि तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन करून घ्या. चला. चुचू, आता तुम्हाला वाटत असेल हे एवढं मोठं काय आहे असं इतकं जबरदस्त. ऍक्च्युली धुळ्यात आता आम्ही थोडा रिकामा टाइम झाला, तर मी माझा स्कूल फ्रेंड म्हणजे काही सातवीत ना, हा नाही 8वी 9वी 10वी 8वी म्हणजे आता आम्हाला किती 20 वर्ष होऊन गेलो. तर तो धुळ्यात आता असतो, तो होऊन गेलाय शिक्षक, मास्तर होऊन गेलेत ते आमचे. तर त्याच्या इथं आलो तो घरी व्हिजिट करायला. तर त्यांनी बघ पूर्ण डिजिटल असं म्हणजे ऑनलाईन कर बेटा कर, SIYA कर. हा SIYA शिया. हाय, माझा मित्र आहे गजानन आणि ही आहे त्याची वाईफ मैत्री. बाय द वे तिचं पण युट्यूब चॅनल काय नाव आहे? इन्फिनिटी क्लासेस ना. अच्छा, त्यांचे ऍक्च्युली क्लासेसच आहेत प्रॉपर, काय 8वी 9वी 10वी ऑफलाईन क्लासेस पण आहे आणि ऑनलाईन ते युट्यूबला पण शिकवते. सो मस्त यार, खूप छान. आणि बाय द वे हा भाऊ आमचा इंजिनियर आहे, म्हणून मी सांगतो की इंजिनियर काही करू शकतात इंजिनिअरिंग सोडून. सगळंच करतात इंजिनियर लोक. ती पण इंजिनियर आहे. हा, अरे हा, ती पण इंजिनियर आहे. दोघं 4 इंजिनियर आहेत तिथे या रूम मध्ये आता, आणि दोघं आता ते टीचिंग प्रोफेशनल मध्ये आहेत. अरे वा, ज्याला त्या आधीपासून आवडतं मला माहिती आहे. काय लिहायचं तुला सांग? बघा, टच स्क्रीन आहे. हा, SIYA शिया. मला एक गोष्ट शिकवायची होती मला, ती म्हणजे की युट्यूबला जर तुम्ही गेले तर तिथं असं एक आता जे तुम्ही चॅनल बघताय, ठीक आहे, त्याचं नाव आहे प्रियंका प्रकाश, जे खूप चांगला कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांची लाईफ शेअर करत असतात. तर तुम्ही त्याच्यातनं पण काही शिकायला पाहिजे किंवा तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घ्यायला पाहिजे. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यासाठी, त्या चॅनलला तुम्हाला करायचं आहे सबस्क्राईब. आणि सबस्क्राईब कसं करणार, तिथे एक लाल बटन दिसत असेल तुम्हाला, तसं लाल बटन म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलं नाही, त्याला तुम्हाला काय करायचंय, त्याला हाणायचंय जोरात. जोरात मारलं की सबस्क्राईब होईल. हे सगळं सांगायचं होतं. मेन रिझन आहे सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि आता 5 वाजेला आपलं धुळ्याला मीटअप आहे, सगळे लोक येणार आहेत, तर त्यांना पण भेटायचं. पण त्याच्या आधी म्हटलं यांना भेटून घेऊ. पापाच्या स्कूल आहे ना, पापाची स्कूल. तर हे माझं कॉलेज आहे जिथं मी 2012 नंतर आता येतोय 2024. 12 वर्षानंतर मी कॉलेजला पाय ठेवतो. गेस इंजिनिअरिंग झाली त्याच्यानंतर मी इकडे तरी आलो होती, फक्त एक दीपकच्या ॲडमिशनला आलो होतो, त्याच्यानंतर आता येतोय. तर मॅडमांना माझं कॉलेज दाखवायचं होतं. सॉरी, कसं आहे कॉलेज? छान. माझं कॉलेज मी तुला दाखवण्याच्या लायकीचं नाही आहे. खूप मोठं कॅम्पस आहे आणि आता अजून सुंदर मेंटेन केलंय, खूप सुंदर मेंटेन केलं आता अजून. म्हणजे मी जेव्हा सोडून गेलो होतो त्याच्यापेक्षा खूप चांगलं दिसतंय अजून. तर ते बघून अजून चांगलं वाटलं की हा आहे. पण असं नॉस्टॅल्जिया फील होतं. इथं 4 वर्ष काढले त्या कॉलेजला, आणि ॲक्च्युली जे पाहिजे होतं काय म्हणतात आयुष्यात, जो मेन टर्निंग पॉईंटला इंजिनिअरिंगला असताना 4 वर्षाचे मित्र, तर सगळं स्ट्रगल, अभ्यास आणि मग कॅम्पस प्लेसमेंट, सगळं असं एक सोबत आठवतंय आणि चांगलं वाटतंय. ते बघ आणि ते बघ आमचं, बघा ते लेकरू. स्नोई खरंच ते नाही का म्हणतात माझ्या बापाचं कॉलेज आहे, तसंच वागते ती. हा, चला जाऊया आता हॉस्टेलला. 5 वाजायला 1 तास आहे, जाऊया पटकन. चलो बस एवढंच दाखवायचं होतं. तुम्ही पण कुठल्या कॉलेजचं आहे मला जरा सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि तुम्ही जर याच कॉलेजचे आहेत तर कॉलेजचं नाव नक्की मेन्शन करा. स्नोई इकडे
तुझ्यासाठीच वाट बघत होते बेटा ते, नाही तर मला ते कधीच सोडून जाणार होते ते. पण मला आंदोलन भेटाले म्हणून मी अरे बाप, खूप खूप पण धन्यवाद. आंदोलन सांगे पुण्याले राहतो वाकडले म्हणतो वाकडले ते काही भेटत नाही म्हणा दादा, पण आता तरी मी भेटाले म्हणून तुला साठी. अरे वा वा वा, थँक्यू. आम्ही जेवताना पहिले तुमचाच व्हिडिओ लावलो. अरे वा. इतके fan होऊन गेलो खरंच. म्हणजे Thank you. इतकी आपली फॅमिली आपुलकीचं वाटतात तुम्ही वा वा आम्हाला. वा. ओके, तर आपण सांगितलं होतं धुळे मीटअप आहे सॅटर्डे. मला वाटलं नव्हतं एवढे लोक येतील. दरवेळेस मीटअप ठेवतो ना, मला असं धगधग होते. रिझन बिंग असं वाटतं ते एक व्हॅलिडेशन काइंड ऑफ असतं की यार लोक खरंच येतील का नाही. कारण की व्हिडिओ बघणं आणि प्रत्यक्षात इथं येऊन भेटणं, टाईम काढून स्वतःचं बिझी स्केड्यूलमधनं टाईम काढून येणं भेटणं मोठी गोष्ट असते. आणि फॉर माय सरप्राईज मला वाटलं नव्हतं एवढे लोक येतील, पण किती लोक आले मी तुम्हाला दाखवतो. ऑन 3, 2, 1 and क्या बात आहे. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच सगळ्यांना. खूप लोक आले आणि मला म्हणून आहे ना, जेव्हा आपण इकडे येतो ना धुळ्यात, मला खूप छान वाटतं की इतकं भरभरून प्रेम देतात तुम्ही. थँक्यू सो मच. असंच बघत राहा, प्रेम देत राहा. आणि जे लोक अजून पण भेटले नाही आहेत किंवा ज्यांचे फोटो व्हिडिओ बाकी असतील, मी इथंच आहे, ठीक आहे, आपण भेटू, बोलू. बाकी तुम्ही व्हिडिओ बघत राहा, कारण की तुमचा सपोर्ट आहे, तुमचं प्रेम आहे, म्हणून मी चांगलं कार्य करू शकतोय. जर तुम्ही लोक नसणार आहेत तर प्रियंका प्रकाश पण नसेल. तर जे प्रियंका प्रकाश तुम्हाला दिसत आहेत की अरे यूट्यूब इव्हेंटला चाललेत, पॉडकास्टला चाललेत, यांची ते मज्जाच मज्जा आहे, ती आहे, मजा आहे, कष्ट पण आहेत, पण ती मजा तुमच्यामुळे, तुमचं प्रेम आहे, तुमचं सपोर्ट आहे, म्हणून सगळं होतं. तर आम्ही जे काही करतोय आमची मेहनत तर आहेच ऑब्व्हियसली, पण जर तुम्ही लोक बघणार नाही आहेत किंवा तुम्ही लोक जर सपोर्ट करणार नाही तर काहीच होणार नाही. आणि मी नेहमी सांगतो, मी जे काही आहे माझ्या आईवडिलांची पुण्य आहे, बायकोचा सपोर्ट आहे, देवाचा आशीर्वाद आहे आणि तुमचं प्रेम आहे. या 4 गोष्टी 4 पिलर सारख्या आहेत. जसं घरात 4 भिंती असतात, तसं आमचं जे घर आहे हे यूट्यूब फॅमिलीचं, त्या 4 गोष्टींमुळे बनलेलं आहे. तर तुमचं पण एक खूप मेजर रोल आहे. तुमचा पिलर जर हल्ला ना, मग ते काय माहीत कसं राहील. म्हणून प्रेम करत राहायचं. आणि आज तुम्ही बघितलं सगळ्यांनी, बाय द वे आज लोकांनी सगळं लाईव्ह बघितलं की स्नोवी सोबत प्रियंका प्रकाश आणि सगळं कसं हँडल करतात. तर या लोकांनी प्रॉमिस केलंय मला सगळ्यांनी की हे लोक आता प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतील, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करतील. कारण की त्यांनी बघितलं की स्नोई किती छान राहते आमची बाळ. नाही ते आहे, छानच आहे ती. सो थँक्यू सो मच. आपल्याला आरती पण करायची अटेंड. आणि जे लोक नवीन आले असतील, ज्यांना मंदिरबद्दल माहिती नाही आहे, थोडा वेळ घेईल तुमचा, या इथं, ठीक आहे. दर संध्याकाळी आरती होते, खूप छान वातावरण आहे, प्रसन्न आहे, मस्तपैकी या, नातेवाईकांना घेऊन या, संध्याकाळी आरती अटेंड करा, सकाळी पण आरती असते. तुमचे कुठले रिलेटिव्ह आले त्यांना पण मंदिर दाखवा, त्यांना पण खूप आनंद होईल. ही हॉस्टेल आहे जी तुम्हाला दिसते, इथं मी 4 वर्ष काढलेत आणि कदाचित इथून जे मी शिकवण घेतली तेच विचार मी तुमच्यासमोर मांडतोय, ठीक आहे. मी काही वेगळं काही करत नाही, मी काही खूप पुस्तक वाचतो आणि त्याच्यातनं सांगतो, काहीच नाही. मी जे ह्या माझ्या पूर्ण जर्नीतनं शिकलोय तीच जर्नी तुमच्यासोबत शेअर करतोय. तर तुम्ही ते सगळं बघत राहा, असंच प्रेम देत राहा. थँक्यू सो मच, एकदम मनापासून थँक्यू सो मच. ओके. आणि या कॅमेऱ्याच्या पलीकडे ते पण तुम्ही जे घरून बघतायत ना, तर असंच प्रेम सपोर्ट कॅमेरा सुद्धा खूप चांगलं वाटतं, ठीक आहे, असू द्या, ठीक आहे. आता आपण एकदा आपलं ते लिहित मग, मना गाव मना देश, काय आता इथला येईल ते. ऑन 3, 2, 1 मना गाव मना देश, जय खानदेश, जय महाराष्ट्र, ठीक आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक नंबर. जय स्वामीनारायण. सगळे लोक आता आरती अटेंड करतील, ठीक आहे. चलो, थँक्यू. नाही, आणि तेच माहिती का, मी व्हिडिओजमध्ये पण तेच सांगतो की आपल्याकडे ना लोकांना म्हणजे बोलत नाही, आणि तेच चुकतं. चांगल्या गोष्टी असतात ना आपल्यासाठी जे करतात, आपली आई असेल, नवरा असेल, बायको असेल, आपण कधीच बोलून दाखवत नाही. इव्हन मुलं असतील, आपले आईवडील आपल्यासाठी एवढं करतात, आपण त्यांना बोलतच नाही की त्यांनी आपल्यासाठी किती चांगलं केलंय. एक थँक्यू म्हणा त्यांना की तुम्ही आहात म्हणून मी आहे. आईवडिलांना ना काहीच हवं नसतं. मी सांगतो तुम्हाला, आज आम्ही भले किती पैसा कमवतो असो, माझी आई मला हे कधीच म्हणणार नाही की तुझा पैसा किती आला किती गेला, मला पैसा दे किंवा काय. पण मी जेव्हा मी आईला सांगतो ना की मी आज जे आहे
ते तुमच्यामुळे आईबाबांना, त्यांना इतकं म्हणजे त्यांचा आनंद गगनात मावत नाही, त्यांच्या डोळ्यात ते इतकी प्राऊड फिलिंग आहे ना, त्याचं म्हणजे मोलच नाही आहे. ते तुम्ही विकत पण घेऊ शकत नाही आणि काहीच करू शकत नाही. म्हणून सांगतो की सांगा, एक्सप्रेस करा. तुम्हाला नाही पटत आहे ना काही गोष्टी, ते पण सांगा, बोला. खूप झाली प्रकाशवाणी, जास्तच टाइम घेतला. तुम्हाला वाटेल काय प्रवचन देतोय, पोर मारतोय, नुसता मला फोटो काढून जायचं होतं, याचं चालूच होऊन गेलं एकदाच. हा, ते पोरं मागचे विचार करत असतील, भाई अरे हो माहिती आहे ना युट्यूब कर, इथलं ज्ञान दिशी का, आमले बी माहिती आहे ना, आम्ही बी दत्तच ना. सांगतोय फक्त हे तुम्हाला आता गमतीचा पार्ट आहे, पण लाईफमध्ये कधी कुठली गोष्ट कामात येऊन जाईल काहीच सांगता येईल. आता आपण जाऊ, 7 वाजले आहेत आणि आपण आरती करून जायचं सगळ्यांनी. ठीक आहे, चलो. यांचं ऐकून घ्या. कॅमेऱ्याच्या पलीकडे जी जनता आहे, इकडं जी भेटायला आलेली जनता आहे, त्यांचा तुमच्यासाठी काहीतरी मेसेज आहे, ते एकदा ऐकून घ्या. थँक्यू सो मच.